So majority of the industrially important metals occur in nature in the form of their oxides, कार्बोनेट्स, सल्फेट्स, क्लोराइड्स, सिलिकेट्स एक्सेट्रा. ओके, तर आपल्याला मेटल कुठून भेटतं? ओके, आपल्याला मेटल हे अंडरग्राउंड ग्राउंड मधून भेटतं. ओके, सो समजा असं ग्राउंड ओके इनर लेअर आहे. ओके, समजा ही सरफेस लेअर आहे आपली. सो मायनिंग मधून आपल्याला माती ओके जी सॉइल असते किंवा मड असतं ओके जे ओर असतात ओके ते रिमूव्ह केलं जातं आणि त्या मड मधून त्या ओर मधून आपण मेटल एक्सट्रॅक्ट करतो. ओके, सो मेटल वी गेट फ्रॉम द ओके बाय मायनिंग प्रोसेस. ओके, मायनिंग मधून आपल्याला मेटल भेटतं आणि ते नॉर्मली अंडरग्राउंड असतं. ओके, सो इट इज अंडरग्राउंड. ओके, तर अंडरग्राउंड असतात तेव्हा डायरेक्टली आपल्याला काय एफईच्या फॉर्म मध्ये नसणार आहे मेटल. ओके, तर मेटल जे असणार आहे ते त्याचे ऑक्साइड्स असणार आहेत म्हणजे एफईओ ट्वाइस असणार आहे, एफईओएच ट्वाइस असणार आहे किंवा त्याचे कार्बोनेट्स FeCO2 असणार आहे, त्याचे सल्फेट्स FeSO4 असणार आहे. सो त्याचे क्लोराइड्स FeCl2 असणार आहे. सो सिलिकेट्स FeSi2 असणार आहे. ओके, सो असे फॉर्म मध्ये ते असणार आहे. प्युअर मेटल मध्ये आपल्याला भेटणार नाही बल्कि आपल्याला त्याचे ऑक्साइड्स किंवा कार्बोनेट्स किंवा सल्फेट्स किंवा क्लोराइड्स किंवा सिलिकेट्स या फॉर्म मध्ये आपल्याला भेटणार आहे. ओके, तर ह्याचं कारण काय? प्युअर Fe एक्झिस्ट नाही करत. कारण Fe वरती किती चार्ज असतो? +2 चार्ज असतो. ओके, अँड इट इज अनस्टेबल. ओके, इट इज अनस्टेबल. ओके, इट इज अनस्टेबल. Fe2+ जो आहे तो अनस्टेबल असतो. तर काय करणार की तो जे सल्फेट म्हणजे मातीमध्ये जे सल्फेट्स असतात किंवा क्लोराइड्स असतात असे जे मिनरल्स असतात त्यांच्यासोबत रिएक्ट करतात आणि त्यांच्यासोबत तो स्टेबल कंपाऊंड्स फॉर्म करणार. सो FeCl2 ओके FeCl2 किंवा FeOH ट्वाइस. सो असे प्रोडक्ट्स मध्ये तो फॉर्म असणार आहे आणि तो अंडरग्राउंड असणार आहे. ओके, सो अंडरग्राउंड जो मेटल असणार आहे तो ह्या फॉर्म मध्ये असणार आहे विच इज इन द फॉर्म ऑफ ऑक्साइड्स, कार्बोनेट्स, सल्फेट्स, क्लोराइड्स, सिलिकेट्स. ओके, तर काय करणार आपण मायनिंग मध्ये काय करतो की ते मड जे आहे जे ओके म्हणजे मेटल रिच जे मड आहे ते आपण रिमूव्ह करणार आणि त्याला आपण सेपरेट करणार. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण Fe आणि Cl2 ला सेपरेट करणार किंवा Fe आणि OH ला सेपरेट करणार किंवा त्याच्यामध्ये सल्फेट आपण सेपरेट करणार. जे काही त्याचे सेकंडरी जे सॉल्ट आहे ओके ते आपण सेपरेट करणार आणि आपण प्युअर Fe ट्वाइस बनवणार. ओके, विल गेट प्युअर मेटल. सो प्युअर मेटल आपण बनवणार आहोत. ओके, आपण त्याला सेपरेट करणार, आपण एक्सट्रॅक्ट करणार आहोत आणि दिस प्युअर मेटल we are using for construction and other uses. So it may be Fe. ह्याच प्रकारे आपण कॉपर पण तसंच ऑब्टेन करतो. ओके, Cu2+. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम पण सेम वे आपण रिमूव्ह करणार अँड सो ऑन. ऑलमोस्ट सगळे मेथड्स आपण असेच एक्सट्रॅक्ट करणार आहोत. सो अगोदर त्यांच्या ऑक्साइड्स किंवा कार्बोनेटच्या फॉर्म मध्ये असणार आहे ते मड मध्ये आणि त्याला आपण एक्सट्रॅक्ट करणार आणि त्याला आपण प्युअर फॉर्म मध्ये आणणार. ओके, सो दे आर रिड्यूस्ड टू द एलिमेंटरी फॉर्म बाय मेटलर्जिकल प्रोसेसेस. सो व्हेरियस मेटलर्जिकल प्रोसेस यूज करून आपण त्याला प्युअर फॉर्म मध्ये आणणार किंवा एलिमेंटरी फॉर्म मध्ये आणणार. सो द मेटल्स आर देन पुट टू सर्व्हिस. ओके, म्हणजे आपण त्या मेटल्सला आपण यूज करणार आहोत. मे बी त्याचे पोल बनवणार किंवा त्याची डिस्क बनवणार. ओके, आई बीम्स बनवणार. ओके, आणि असे मेटल्स आपण नॉर्मली कन्स्ट्रक्शन साठी ओके कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिजेस, कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, कन्स्ट्रक्शन ऑफ होम्स. ओके, सो ह्या कन्स्ट्रक्शन साठी आपण यूज करणार आहोत. ओके, द एक्सपोज सरफेस of almost every metal begins to decay more or less rapidly when it comes in contact with gaseous or liquid medium surrounding it. ओके, तर जो मेटल आहे ओके जो मेटल आपण यूज केलंय कन्स्ट्रक्शन साठी समजा आपण घर बांधण्यासाठी किंवा ब्रिज बांधण्यासाठी आपण मेटल हा यूज केलेला आहे.
ओके, समजा असं एक मटेरियल आपण यूज केलंय, तर तो आयदर समजा आपण त्याला नॉर्मल लँड वरती ठेवलं तर तो ऑक्सिजन म्हणजे गॅसियस ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार, राईट, ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार. समजा आपण ब्रिज बनवलंय आणि ते अंडर वॉटर आहे, ओके, पाण्याच्या आतमध्ये आहे, ओके, त्याचा काही भाग जो आहे तो पाण्याच्या आतमध्ये आहे, ओके. सो तो जो आहे तो आता वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे, ओके. सो इट विल बी कॉन्टॅक्ट कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर, ओके. सो दोन्ही सिच्युएशन मध्ये कोरोजन होणार, आयदर बाय गॅसेस दॅट इज गॅसियस ऑक्सिजन और लिक्विड वॉटर, वॉटर मधून पण कोरोजन होणार आहे, ओके. सो ह्या प्रकारे त्याच्यावरती कोरोजन होणार आहे. सो कोरोजन म्हणजे काय, इट इज अ डिके ऑफ मेटल, म्हणजे मेटल आपला डिस्ट्रॉय होणार आहे, सो डिके होत जाणार आहे, ओके. इज ड्यू टू केमिकल or electrochemical reaction between metal and gases present in air or liquids and the solutions. Okay, so let us see the definition. Any process of chemical or electrochemical decay or destruction of metal due to the action of surrounding medium is called as corrosion. So this is the definition. तुम्हाला समजा एक्झामला हा क्वेश्चन आला तर ही डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे, ओके. सो व्हॉट इज कोरोजन किंवा असं काही क्वेश्चन आला तर तुम्हाला ही डेफिनेशन ही खूप इम्पॉर्टंट आहे, ओके. सो फर्स्ट डेफिनेशन लिहायचं आणि ही डेफिनेशन लिहायची, ओके. सो एनी प्रोसेस ऑफ केमिकल or electrochemical decay or destruction of metal due to action of surrounding medium is called as corrosion, okay. So let us some examples of corrosion are rusting of iron, okay, rusting of iron, converting iron into its oxide, that is Fe2O3. Then a formation of green film of basic carbonate on the surface of copper when exposed to moist air containing carbon dioxide gas. So these are just examples. Now let us see what is the magnitude of corrosion. Okay, म्हणजे corrosionचे प्रॉब्लेम्स काय होतात ते आता आपण बघूया. सो कोरोजन इज अ स्लो प्रोसेस, ओके. सो कोरोजन हे असं नाही की बाबा आता आपण मेटल ठेवलं, ओके, आपण ब्रिज बांधायला घेतलं आणि आता समजा आपण मेटल इन्सर्ट केलं तर आताच्या लगेच आपल्याला त्याच्यावरती कोरोजन भेटणार, असं नाही. पण ती स्लो प्रोसेस आहे, ओके. सो इव्हेंच्युअली त्याच्यावरती जास्त अटॅक झाला, जास्त ऑक्सिजनचा अटॅक झाला किंवा वॉटरचा जास्त अटॅक झाला की मग स्लोली त्याच्यामध्ये कोरोजन होणार आहे, ओके. सो कोरोजन इज अ स्लो प्रोसेस बट द लॉसेस resulting from it are uneconomical due to the following reasons, okay. So economically त्याच्यातून खूप लॉस होतो आपल्याला. So loss or damage resulting from corrosion cannot be measured by the cost of the metal alone, but also the high cost of its fabrication into machine tools or structural and extraction of metal from their ores, okay. तर ओर्स मधून आपल्याला प्युअर मेटल बनवण्यासाठी किती खर्च येतो, ओके. खूप जास्त खर्च येतो, खूप जास्त एफर्ट्स लागतात आणि समजा त्याचं कोरोजन झालं म्हणजे त्याचा त्या तेवढ्या एफर्टचा काहीच फायदा नाही झाला, राईट. सो दॅट इज वन लॉस, बिगर लॉस, ओके. सो बिसाइड द कोरोजन ऑल्सो कॉजेस अ कन्सिडरेबल रिडक्शन इन द लाईफ ऑफ द मशिनरी अँड स्ट्रक्चर. किंवा समजा त्या मशीन किंवा त्या ब्रिज, समजा आपण मेटलचं ब्रिज बांधलेलं आहे, ओके, आणि त्या ब्रिजला समजा कोरोजन झालं की त्या ब्रिजची लाईफ पण कमी होणार, ओके. समजा ते ब्रिज समजा 15 ते 20 वर्ष येणार होतं, ओके. सो इट विल ओनली एबल टू सर्व्हाइव्ह फॉर नेक्स्ट 5 years, ओके. सो तेवढं त्याचं टायमिंग रिड्यूस झालं, तेवढी त्याची लाईफ रिड्यूस झाली, ओके. सो कॉन्सिक्वेंट defects in the machinery may cause casualties, injuries to the workers, okay. तर अशा कोरोजनमुळे काय होतं की कधी पण इंजरीज होऊ शकतात किंवा काही ब्रेक होऊ शकतं, ओके. सो त्यामुळे काय व्हेरियस इंजरीज पण होऊ शकतात. मोर ओव्हर रिपेअरिंग ऑफ डॅमेज पार्ट्स ऑफ मशिनरी इज कॉस्टली, आणि त्याच्या रिपेअरिंग साठी जास्त खर्च येतो, ओके. सो रिपेअरिंग साठी त्याचा जास्त खर्च येतो, सो इट इज मोर कॉस्टली.
The other dangerous effect may be that of weakening metallic structures, weakening of metallic structures such as bridges, boilers, etc., and introduction of metal poisons into water and foodstuff. ओके, तर जे मेटल स्ट्रक्चर जे असतात ते कोरोजनमुळे वीक होतात. ओके, आणि ऑल्सो काय होतात की त्याच्यामधला जो प्रोडक्ट आहे, जो कोरोजनचा प्रोडक्ट आहे, तो समजा वॉटरमध्ये मिक्स झाला. ओके, तर वॉटरमध्ये मिक्स झालं तर ते त्याचा इफेक्ट आपल्यावरती होतो. समजा सेम वॉटर आपण ड्रिंकिंग साठी यूज केलं किंवा सेम वॉटर समजा फिशेस वरती त्याचा किंवा एक्वॅटिक लाईफ वरती त्याचा बॅड इफेक्ट होऊ शकतो. ओके, thus metallic corrosion causes the above said multiple losses in one or the other way to the nation. Corrosion for engineers is a serious problem, whether they are in design or in process operation. Every year, loss due to corrosion of metal amount to crores of rupees. Okay, so crores of rupees एवढं त्याचे नुकसान होतं because of corrosion. Okay, in India it is about 200 crore rupees. Therefore, nowadays the scientists all over the world are concentrating themselves to understand the mechanism of corrosion and to develop various methods to protect the metal from corrosion. ओके, तर त्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे खूप करोडो रुपयांचं नुकसान होतं. ओके, सो ते कमी करण्यासाठी आता व्हेरियस मेथड्स आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल आपण पेंट करतो. ओके, मेटलला आपण पेंट करतो, ऑइल पेंट यूज करतो किंवा त्याला गॅल्वनायझिंग किंवा टिनिंग ची प्रोसेस आपण करतो. ओके, सो व्हेरियस मेथड्स आपण यूज करणार आहोत की त्याचं कोरोजन कमी करण्यासाठी. So let us see the types. So there are two types of corrosion. One is dry corrosion and another is wet corrosion. Okay, dry corrosion म्हणजे काय? असं कोरोजन जे डायरेक्टली त्याच्यावरती गॅसियस ऑक्सिजन अटॅक करतं. सो अशा कोरोजनला आपण ड्राय कोरोजन म्हणणार. आणि वेट कोरोजन म्हणजे काय की असं कोरोजन जे वॉटरमध्ये डिप्ट असतं किंवा लिक्विडमध्ये डिप्ट असतं आणि लिक्विडचं त्याच्यावरती कोरोजन होतं. So such corrosion is known as wet corrosion. Okay, so over here we can see. Okay, तर समजा असं एक आपलं मेटल आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इट इज आयर्न. ओके, Fe. ओके, आणि त्याची ही जी वरची बाजू आहे ती त्याची ओपन सरफेस आहे. ओके, सो दिस इज द ओपन सरफेस. ओके, तर काय होणार की इकडचा जो ऑक्सिजन आहे, ओके, ओपन सरफेस वरती अटॅक करणार, त्याच्यासोबत रिएक्ट होणार. ओके, and it will form the byproduct, that is FeOH twice. Okay, so this is one byproduct. Another byproduct will be that Fe2O3. Okay, so असे byproducts form करणार and this byproduct is known as corrosion किंवा rust. त्याला आपण गंज असं म्हणतो. सो ती मी ब्राऊन कलर मध्ये दाखवलेलं आहे. ओके, सो ह्या प्रकारचे कोरोजन फॉर्म होणार आहे ऑन द सरफेस. या सरफेस वरती फॉर्म होणार आहे. ओके, तर आता सरफेस वरती ही रिएक्शन झाली म्हणजे इकडचा Fe जो आहे, जो आयन आहे तो यूज झाला. ओके, तो म्हणजे यूज झाला, तो डिस्ट्रक्ट झाला. तर स्लोली काय होणार की जो इकडचा मेटल जो आहे तो ओके इकडसून व्हॅनिश होणार आणि इकडे कोरोजनचा प्रोडक्ट फॉर्म होत जाणार. ओके, तर स्लोली इकडचा जो मेटल आहे तो कमी होत जाणार आणि FeOH ट्वाइस किंवा जो कोरोजनचा प्रोडक्ट आहे तो वाढत जाणार. राईट, अँड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असं पण होणार की इकडे जास्त एरिया कव्हर करणार कोरोजन. ओके, सो कोरोजन विल ऑक्युपाय मोर एरिया. ओके, सो हा समजा आता कम्प्लिटली एवढा एरिया कोरोजन मध्ये गेला म्हणजे काय झालं की आपल्या Feचं जे क्वांटिटी होती ती कमी झाली. ओके, जे Fe जो होता जो स्ट्रॉंग होता, ओके, इट विल फॉर्म वीकर कोरोजन प्रोडक्ट. जो कोरोजन प्रोडक्ट जो फॉर्म झालाय तो वीक आहे. ओके, त्यामुळे काय होतं की आपल्या मेटलची लाईफ कमी होती. सो आपल्या मेटलची लाईफ कमी झाली बिकॉज ऑफ कोरोजन. ओके, also there is a wastage of metal
मेटलची वेस्टेज झालेली आहे. ओके, त्या मशीनची लाईफ कमी झालेली आहे. ओके, अँड इट इज बिकम डेंजरस नाव. ओके, म्हणजे आपलं मेटल कमी झालंय त्यामुळे तो आता डेंजरस झालेला आहे. सो कधी पण तो ब्रेक होऊ शकतो. ओके, सो ह्यासाठी आपल्याला कोरोजन कमी करायचं आहे. सो व्हेरियस मेथड्स आपण डेव्हलप करणार आहोत आणि ते स्टडी करणार आहोत की कोणते कोणते मेथड्स आहेत ज्याच्यातून आपण कोरोजन कमी करू शकतो. ओके, so this was just an introduction. त्याचे दोन टाइप्स आहेत, that is dry corrosion and wet corrosion. So we will be seeing this in next chapter. Okay, in next lecture we will be seeing this, which is dry corrosion and wet corrosion. So dry corrosion and wet corrosion आपण next chapter मध्ये बघणार आहोत. So we'll stop today's lecture over here. It was just an introduction lecture. ओके, सो सिलेबस लक्षात घ्या की तुम्हाला 6 युनिट्स आहेत, 6 मॉड्यूल्स आहेत. ओके, सो त्यामध्ये कोरोजन हा युनिट इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपण कोरोजन मधून आपण स्टार्ट करत आहोत. ओके, त्यानंतर फ्युल्स पण इम्पॉर्टंट आहे, हाय वेटेजचा आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर यू अँड ग्रीन केमिस्ट्री इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, तर हे 4 युनिट्स हे जास्त इम्पॉर्टंट आहेत. स्पेक्ट्रोस्कोपी इम्पॉर्टंट आहे, पण कसं आहे की मोस्टली हा स्किप केला जातो. ओके, किंवा हा तुम्हाला एवढं पण इम्पॉर्टंट नाही. ओके, मेनली हे नेक्स्ट लास्ट जे 4 युनिट्स आहेत ते जास्त इम्पॉर्टंट आहेत. सो त्याच्यावरती जास्त भर दिला पाहिजे. ओके, सो सगळे जे युनिट आहेत थेरोटिकलच आहेत, काहीच थोड्याशाच युनिट्स मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. ओके, आणि त्याचा थेरोटिकल तुम्ही स्टडी केला पाहिजे. ओके, आणि एक तुम्ही नोटीस केलं असेल की समजा तुम्ही 4 युनिट्स कम्प्लीट केले. ओके, कम्प्लिटली तुम्ही स्टडी केला 4 युनिट्सचा, तरी तुम्ही इझिली तुम्ही स्कोर करू शकता. ओके, तुम्हाला सगळ्याचे सगळे युनिट करायची गरज नाही. सो इझी तुम्हाला वाटतात ते 4 युनिट समजा तुम्ही केलात स्टडी, तर तुम्ही इझिली स्कोर करू शकता. पण डिपेंडिंग ऑन द वेटेज, त्या युनिटचं वेटेज काय आहे त्याच्यावरती तुम्हाला स्टडी करायचं आहे. ओके, सो जास्त वेटेज म्हणजे त्याच्यावरती जास्त मार्क्स येणार आहेत. ओके, सो त्याचा आपण स्टडी करायचा आहे. ओके, अनदर थिंग तुमची एक्झाम प्रॉक्टर्ड पण असू शकते. ओके, सो जशी की ह्यावेळी होती, सो तुम्हाला त्याची पण तयारी ठेवायची आहे. ओके, तुम्हाला एमसीक्यूज मध्ये जे म्हणजे मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्सची जी एक्झाम होती, सो त्या एमसीक्यूज मध्ये तुम्हाला कमी मार्क्स आहेत. ओके, इट इज बीन ऑब्झर्व दॅट मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सच्या एमसीक्यूची किंवा ऑब्जेक्टिव्हची जी एक्झाम होती त्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स आहेत. सो आय थिंक बिकॉज ऑफ प्रॉक्टर्ड एक्झाम तुम्हाला ते म्हणजे कमी मार्क्स भेटले असतील, सो त्याची तुम्हाला तयारी करायची. ओके, सो मोस्ट प्रॉबेबली तुम्हाला प्रॉक्टर्ड एक्झामच असणार आहे, सो त्याची स्टडी करायची आहे तुम्हाला.